मस्त मारलंय डेकोरेशन, तोंडावच लागला आमच्या. तसं नाही, कसं आहे म्हणलं नवीन जोडप आहे, रूम कशी अशी मस्त दिसली पाहिजे का नाही, एकदम चकाचक, म्हणून मी तुम्हाला अशी एकच रूम आहे का इथं? म्हणजे नाही म्हणजे अशी एकच रूम आहे का इथं? मला सेपरेट पाहिजे. काय साहेब जोक मारताय वे तुम्ही? असं सेपरेट राहिल्यावर कसं होणार? नाही ते बघतो आम्ही, तुम्ही दुसरी रूम असेल तर दाखवा. म्हणजे तुम्ही असं वेगळे वेगळे राहणार वय? आणि कशाला? हो नुसतं दादा सांगितलं तेवढं करा की. हा दुसरी रूम असेल तर रेडी करा, तोपर्यंत आम्ही फ्रेश होतो इथंच. चालतंय. तुला तुला दुसरी रूम पाहिजे खरंच? हो हो, त्यांनी तिकडे काय मारलंय बघतो ना. अर्जुन मस्करी नको करू, आपण घरी एकाच रूम मध्ये झोपतो ना मग. हो पण तिकडे आपण नाटक करतो नवरा बायको असल्याचं, पण खोलीत गेल्यावर तर मित्रच असतो ना आपण, तूच सांगितलेस ना. इथं एका दिवसासाठी आलोय आपण, इथं पण भांडायचंय का? राहा इथं गुपचूप. हो पण आपण मित्र आहे ना. मित्रच आहोत की आपण, मित्र म्हणून आपण मजा नाही करू शकत का? तू मला तिथे पॅराग्लायडिंगला घेऊन गेलतास, तसं मी तुला इथे घेऊन आले असं समज की. तसं होय, म्हणजे इथलं सगळं झाल्यानंतर मी तुला नाही म्हणायचं असंच ना? आपल्यात काहीच नाही होऊ शकत अर्जुन. अर्जुन मी मुद्दाम नव्हतं केलं ते. अप्पे मला एक विचारायचं होतं तुला, म्हणजे बऱ्याच दिवसापासून विचारायचं होतं. बरं झालं आज विषय निघाला. जर तुझं लग्न ठरलेलंच नसतं तर काय म्हणली असतीस तुम्हाला? अर्जुन मला हेच अगं तुझ्या मनात असताना तर तेव्हाच हो म्हणली असतीस, निदान आत्ता तरी. अरे तसं नाही, मला तेव्हा फक्त. राहू दे गप्पे, मी काय तुला आज ओळखतो का? मला एक सांग, तुला माझ्याबद्दल काहीच नाही वाटत का? नुसता खांदा बनवून ठेवलाय माझं. खांदा म्हणजे? खांदा म्हणजे हेच, लागल तेव्हा वापरायचा, रडायला आधाराला. शपथ अर्जुन, तुला असं वाटतंय माझ्याबद्दल? अप्पे अगं कपडे बदलून घेऊ ना? हो नाही तो उगाच आजारी पडू, दोघं सर्दी होईल ना. हो भिजलो एवढं. मी तुला देते ड्रेस काढून, तू बदल. हा हे टॉवेल, हा शर्ट देऊ का? हा दे. आलो मी, कपडे बस. अर्जुन, आई शपथ, काय झालं? माझे कपडे कुठे आहेत? म्हणजे? अरे इथे सगळे तुझे कपडे आहेत, माझे साडे कुठे आहेत? माझे साडे आणले नाहीत मी. असं कसं झालं? असं कसं झालं म्हणजे? तू डायरेक्ट हो का म्हणलीस त्या सगळ्यांना? अरे आता सगळे एवढे जा जा म्हणतायत आणि त्यांना नाही म्हणायचंय वे? अरे तू तू काय करतोयस असं अर्जुन? एक मिनिट, काल बॅग भरताना तू रूम मध्ये आला होतास, मला नाही यायचं म्हणून सगळे कपडे माझे खाली काढून ठेवले, माझे कपडे टाकले नाहीस, तू तुझे कपडे घेऊन आलाय सगळे. कमाल आहे तुझी आप्पे, ह्याचं बिल पण तू माझ्यावर पाडतोय. अगं बॅग भरून झालं, मी आजूबाजूला तरी फिरकलो होतो का? तूच होतीस ना तिकडं. अगं रडते कशाला? कशाला रडते तू? रडू नको तर काय करू? आता कपडेच नाही, सगळी साडी ओली झाली, आता कुठले कपडे घालू? माझे कपडे आहेत ना, माझी कपडे आहेत ना एवढी. तुझे कपडे येणार आहेत मला, केवढे मोठे तुझे कपडे. अगं लय भारी दिसल, खरं भारी दिसल. अगं थांब 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 थांब, तुला दाखवतो थांब. तू म्हणत होतास ते बरोबर, आपण यायलाच नव्हतं पाहिजे इथं. अगं आप्पे असं नाही, बापूंची इच्छा होती का नाही की आपण इकडे जावं?
आपण इथं आहे ना तोपर्यंत आपण मजा करणार आहे म्हणजे करणार आहे. माझा कसली आले इथे कपडे नाही घालायला माझ्या घराला. अगं हे बघ की शर्ट कसला भारी आहे, लय भारी दिसेल तुला. नाही नको केवढं मोठं आहे तुम्हाला नाही घालायचं. कधी आलास इथं ते सांग की. मी रात्री झालो का ग? रात्री कधी? रात्री तुला काहीच आठवत नाही अप्पे? काय आठवत नाहीये मला. मम्मी अर्जुन हे काय? मला काहीच आठवत नाही सांग की. अगं अप्पे काल रात्री तूच फोन केलास ना मला. मी हो आणि बोलून घेतलं काय जुरळ का काहीतरी होतं. मग मी आलो, जुरळ राहिलं बाजूला आणि अर्जुन पुढे काही बोलू नका. मला एक तर काहीच आठवत नाहीये. अगं तुला खरंच काहीच आठवत नाही अप्पे? काहीच आठवत नाही खरंच मला. आठवलं आठवलं? सगळंच आठवलं. सगळं आठवलं? सांग की मग. सांगू कशाला, करूनच दाखवते की. होय चाल की. थांबा बाळा. बाळा हे असं दिसत. नुसतं हाताने फासलं ना की असं दिसत. कसं दिसतं? आधी घेतोय नाही ग, गंमत करत होतो. अर्जुन दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मी पण बघितलाय बरं का. बघितलंय? मला वाटलं तो मी पुस्तकात वाचलाय तू. अर्जुन तू सतत वाचण्यावरून का बोलत असतोस रे मला? अभ्यासाने वाचण्यावरून बोलायचं नाही अर्जुन. आणि ते नेहमी काय म्हणतोस तू, खाली मुंडी पुस्तक दोन परत बोलतोस अर्जुन. तुला काहीच वाटत नाही का रे? नाही पण हे चुकीचं आहे ना, हे असं नाही बोलायचं मला. आणि मुळात ही लिपस्टिक कुठून काढली तू? माझ्या बॅगला हात लावलास ना, कशाला लावलास? एवढं इथे झोपलायस आणि वर तोंड करून मला सांगतोय. बस शांत हो की. आता घरी जायचं ना आपल्याला, का सगळी भांडी इथंच करायची आहेत? घरची वाट बघत असतील का नाही? ऐक की, घरी गेल्यावर सगळ्यांना मला एक सांगायचंय. काय सांग ना. आता घरीच ऐक की. भाऊजी तुम्ही त्यांना नका ना बोलू. नाही तर काय, यांच्या संस्कारात मोठी झालीस ना तू. काय माहिती संस्कार केलेत का नाही. जर चांगले संस्कार केले असते तर ही अशी वागलीच नसती. भर मांडवातनं पळून गेलेल्या पोरीला कोण दारात तर उभं करून घेतलं असतं का? अरे अर्जा, तुला माझा दोस्त म्हणायचो मी. कदम म्हणायचा ना, लई भारी वाटायचं मला. अरे पण एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून काय लपवलीस रे अर्जा? अर्जुन, अरे आजवर आम्ही तुझ्याकडे बघून फक्त गप्प बसत आलो बर का. अरे तुमचं लग्न हे अशा पद्धतीने झालं तेव्हा गप्प बसलो. त्या मनीला तुरुंगात टाकलं तेव्हा पण गप्प बसलो. का तर फक्त तुझ्याकडे बघून. आणि एवढं सगळं होऊन पण ती तुलाच नाकारती वय. मी हात जोडतो, माझ्या पोरीची चूक झाली, तेवढी चूक अजिबात पदरात घेतली जाणार नाही. ही काही चूक आहे वेळ तवा? काय गे आपे, लई शाळा शिकलीस ना तू. अगं निदान खाल्लेल्या मिठाला तरी जागायचं होतं. बरोबर आहे मावशी तुझं. उद्या शिकून कलेक्टर होऊन गेले असतील लात मारून. अरे मग त्याच्या आधी आपणच हाकलून देऊ ना हिला. चल चल चल.
गरम. मावशी मावशी थांबा, सोडा तिला. काय जरी झालं ना तरी बायको आहे माझी ती. मागा जर का बया हिने काय जादूटोना केला का काय ह्याच्यावर का लिंबू बिंबू फिरवलंय एवढं सगळं होऊन बी तू हिचीच बाजू घेतो. अहो ती काय म्हणते ऐकून तरी घ्या एकदा मावशी. ऐका की मी काय म्हणते तेवढं ऐकून घ्या ना. पण तुमचं जे काय म्हणणं आहे ते सगळं मान्य आहे मला. सरकार ती काय म्हणते ऐकून तरी घ्या ना. आता ऐकवायचं काय बाकी राहिलंय आपले? अहो सरकार कदम माझ्यासाठी फक्त एकदा ऐकून घ्या तीच. अर्जुनचा माझं आता काय हत्ताचं नाहीये. आम्ही लय आधीपासून एकमेकांचे मित्र आहोत. खूप चांगले मित्र आहोत. माझ्या लग्नात जे काही झालं तेव्हा अर्जुनच माझ्या पाठीशी उभा होता ना. अजून कोण होतं? पण त्यानं माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. एका सेकंदात माझं अख्खं आयुष्य बदललं. एका सेकंदात माझा नवरा झाला. आमच्यात मैत्रीचं नातं होतं ना. आणि मैत्रीच्या नात्याला कुठेच बंधन नसतात. असं मोकळं असतं ना. त्यानं मंगळसूत्र घातलं ना. आम्ही आयुष्यभरासाठी एकमेकांचे नवरा बायको म्हणून बांधले गेलो. आणि आमच्यात असं काय होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी स्वप्नातही विचार केला नव्हता. लग्न झाल्यानंतर 2 दिवस मला काहीच सुधरत नव्हतं. काय चाललंय काहीच कळत नव्हतं. पण आपे अगं गावातल्या देवळासमोर नवरा बायको म्हणून उभं राहिला होता की ग तुम्ही. आणि देवानं कौल बी दिला होता तुमच्या बाजूनं. अजून काय पाहिजे होतं ग तुला? अजून काय व्हायला पाहिजे होतं ग? आणि एवढं होऊन बी तू कुणाला तरी सांगायचं विचारायचं. हा ते काय नाही. काय बापू हा लय माझी लेक म्हणून मिरवताना बोलली होती का आपी हे सगळं तुम्हाला? हो ती मला नाही बोलली पण आप्पे अगं पण एवढी मोठी गोष्ट तू काल पोलीस आमच्यापासनं. मम्मी कसं सांगणार होते मी? तुम्हाला दारात पण उभं करत नव्हती. माझ्या लग्नात बापूंना केवढा मनस्ताप झाला माहिती नाही का तुला? मग कसं सांगायचं होतं मी? काकी अहो मला बोलली होती ती. घ्या मॅडमला सगळं माहित होतं बरं का. पियू अगं तुला माहित होतं तर तू तरी सांगायचंच ग आम्हाला. आणि आम्हाला नाही सांगितलंस तर निदान हिला तरी समजवायचं होतं. काकी अहो मी समजून सांगितलं होतं तिला. तिला फक्त जरा वेळ पाहिजे होता. काय सांगितलं होतंस? पाहिजे तेवढा वेळ घे. उद्या पोर झालं तरी त्याला टाकून बाहेर पडू शकतो आपण. हे सांगितलं होतं का? तुझे इथं विषय वेगळा चाललाय. नाही आप्पे सांगून तू कुणाला सांगितलं? हिला खरंच भारी बाई आहेस तू. आणि आपे अगं लग्न कसंही झालं असलं तरी अर्जुन कुठं कमी पडला होता का? अहो कदम तुम्ही तरी समजून घ्या ना. अरे काय समजून घेऊ अर्जा तुला? मला तिचा राग आलाय ना त्यापेक्षा तुझा राग जास्त आलाय. नाही अर्जा, या विनयाचेच गुण उतरलेत तुझ्यात. लय भोळायस रे. आणि याच गोष्टीचा नेमका ती फायदा घेत होती. घेत होती नाही अजून पण घेते. अहो आप्पी बोलली त्यात काही खरं नाही असं नाही पण तिचं पण ऐकून घ्या की. बापू अहो तुम्ही माझ्या जागी असता आणि तुमच्या लेखासंग एका मुलीनं असं केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं सांगा ना. अपर्णा बाकी काही असलं तरी तू आमच्यापैकी कोणाला तरी विश्वासात घ्यायला पाहिजे होते या ठिकाणी. अपर्णा आजपर्यंत मी कधीच काही बोलले नव्हते. बापू चला. हा आणि परत इकडे फिरकू नका वर तोंड करून. अरे सुजा या घरची सून आहे ती. अरे काय अर्जा आधी तुझी बायको तर होऊन दे मग बघू सून बिन काय असन ते. होय
रुक्मिणीताई. अहो बापून सुषमाची एकुलती एक पोरगी आहे आप्पी. आप्पे रुक्मिणीताई ऐका की मी पाया पडते, माझे ते पदर पसरते, पण असं करू नका, माझ्या लेकीला घरातनं बाहेर काढू नका. सुषमा सरक सरक, उठ उठ. मम्मी उठ, तू काय करतेस अगं? आप्पे मग तू कर, पाया पड, त्यांच्या माफी माग, पाहिजे तर नाक घास. आता काहीच नाही करू शकत आपण. बघा बघा हिची भाषा बघा. सुषमा तुम्ही ना तुमच्या पुरीला आधीपासूनच गाव हिंडायची लई परवानगी दिली ना, त्याचा हा परिणाम आहे. ओ मावशी तुम्ही ग बसा. काय आता ती जातो म्हणते ना, मग कशाला बोलताय तुम्ही? अजिबात बोलू नका. काय तिथे चल, तू एवढं सांगून पण यांना काय फरक पडत नसेल ना, तर जाऊया घरला आपण. चल चल. आपे थांब. मी पण येणार आहे तुझ्या संग. अर्जा काय बोलतोस तू? हे अर्जुन जरा विचार करून बोल. अरे अर्जा, त्या पुरीने अजून तुझा नवरा म्हणून स्वीकार बी केला नाही, हे विसरू नकोस. हो तरी बी जाणार आहे, तरी बी जाणार आहे मी तुझ्या संग. सरकार, तुमच्या सगळ्यांचा विश्वास मी परत मिळवून दाखवे. वा 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 वा, टाळ्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. या आता. थांबा. आप्पे तू हे घर सोडून कुठे भी जाणार नाहीस. या सुरू झाली आत्याची नाटकं. त्या दिवशी मंडपात गप होतो सरकार मी, पण आज गप बसणार नाही मी. पाहतोच कोण थांबवतोय तिला. हात धरून बाजूला चली. अरे
काय झालं? काय झालं तुला माहित नाही का? असं नाही आप्पे, मला स्वप्न पडलंय. स्वप्नात आला होता देव. देव मला म्हणला, अर्जा आता मी जगातल्या सगळ्यात भारी जागी पाठवतो आता. मी म्हणलं बर. झोपेतून उठलो तर खरंच तसं झालंय. अर्जुन तू ना एक नंबरचा नौटंकीस, माहितीये का तुला? आधी लाजायचं पण मग असं म्हणायचं आहे ना. तू उठ बरं, उठ उठ उठ. मला अभ्यास करू दे, उठ. परत मला घरातले लई काम आहेत, उठ लवकर चल. तू करशील की अभ्यास आप्पे, मला माहिती. देवाने मला एवढं भारी जागी पाठवलंय, थोडा वेळ थांबू दे, आता देव रागवला पाहिजे. ठीक आहे. झाला का अभ्यास? ती काय बाराखडी आहे वे? कलेक्टरचा अभ्यास आहे, कलेक्टरचा. असं लगेच होणार आहे का? अर्जुन या सगळ्या गडबडीत ना अभ्यास लई मागे पडत चाललाय बघ. करशील की तू आप्पे, माहितीये मला. अरे लोक 18 तास अभ्यास करतात मेन्सचा, तेव्हा कुठे थोडं कॉन्फिडन्स येतो बघ त्यांना. तू करशील आप्पे. आवाज कसला येतो का? अरे सकाळपासून येतोय, काय माहिती कसलाय. रुपाली जरा शेवयाचं काढून दे ग. आई मी नाश्ता बनवत होते सगळ्यांसाठी. आई मी फोडणी घातली होती आत्ताच. रुपाली आपलं किचन कुणाला विचारून वापरतात ग लोक? तुम्ही असं काय बोलताय मला? रुपाली मला इथं बिनकामाची गर्दी नकोय बर का, उगाच नाटकं नकोय. तुम्ही तरी सांगा की हो. हे चहा घ्या. बाई ग किती लापाट असावं ग माणसानं. अगं हाड केल्यावर कुत्र पण बाजूला जातं की. आई तुम्हाला अजून काय हवंय का? नको. बया आपला आपला चहा करून प्यायचं चाललंय वाटतं, लाजच नाही म्हणा. नाही मावशी, सगळ्यांसाठीच केला चहा. काय ग रुक्मिणी, काय करती? अगं अर्जुनला शेवयाचं उपीट आवडतं ना, म्हणून त्याच्यासाठी शेवयाचं उपीट करते. लग्नानंतर कुणी करून घातलं नाही ना त्याला. बिचारा ग बिचारा. अगं त्याला शेवया आवडत्यात हे आधी माहिती असायला लागतं. पुस्तकातलं विचारा ना, लगेच सगळं माहिती असतंय. नाहीतर काय. तिचा एक शब्द पाडत नाही. किती गेलंय तिच्या मुठीत, काय गारोड केलंय कोणाच ठाऊक. नाश्ता झालाय, नाश्ता करायला या. चलीने चल खाऊन घे. नाही दादा मी काम. अरे कर की काम, पण जे काय करायचं ते खाऊन कर. चल घे खाऊन. तिने येतोयस ना? सॉरी. अरे तू का सॉरी म्हणतोयस? काय माझ्या घरच्यांनी एवढंच. अर्जुन त्यांना राग आलाय आणि त्यांची राग दाखवण्याची पद्धत आहे, एवढंच. मला वाटलं त्यापेक्षा लय अवघड आहे. अर्जुन मी UPSC ची परीक्षा देतीये. कसली? UPSC ची. जगातली 2 नंबरची अवघड परीक्षा आहे ती. हो पण तुला एवढा त्रास. अरे हो ठीक आहे, हे पण करू की आपण. तुला आवरायचंय ना, चला आवरूया पटपट. वाईट नका वाटून घेऊ. नाही रे आप्या, मला काय वाईट वाटत नाही. राहू दे, ते सोडून दे. मला जरा काल काळजी वाटली ना, म्हणून म्हणलं घरचं वातावरण कसं आहे ते बघायला चक्कर तरी मारावी. बघितलं ना, आता पाणी पण देऊन दिलं नाही तुम्हाला, म्हणून मी तुला म्हणत होतो आप्पे, तर तू अडवलंस मला. अरे का गप बसवलं माहितीये ना तुला? उगाच भांडणं करायचेत का अर्जुन? हो पण म्हणून गप बसायचं. तसं नाही. अर्जुन आप्पी म्हणते ती बरोबर आहे. आज मोठे आहेत ते,
आणि शब्दाने शब्द वाढतच जाणार. अर्जुन, मी जरा आप्पीला घेऊन बाहेर जाऊ का? तिच्याशी बोलता येईल मला. जावा की बापू, त्यात काय विचारायचंय? जावा बिंदास. अरे तुम्ही कधी आला आणि असं बाहेर का उभं राहिलं उन्हात? चला की बसात. कदम ते अर्जुन काही नाही. अहो विनायकराव, आप्पीला भेटायचं होतं म्हणून आलो होतो, तिच्याशी बोलत होतो म्हणून मी. चालेल, मारा गप्पा, मी येतो, मला शेतावर जायचंय. मी सोडू का कदम तुम्हाला? बघितलं, असं आपोला धरलंय. तुम्ही नका काळजी करू बापू, होईल. नाही नाही, तुम्ही दोघं एकमेकांसोबत आहे म्हणल्यावर काळजी नाही काय. आणि मी जरा बोलतो कदमांशी. तुम्ही जावा तिला घेऊन आणि आरामात सोडा, काय गडबड नाही. हा, येतो. सावकाश. हा. आप्पे, कसं वाटतंय का? लय भारी वाटतंय बापू. कधी कधी वाटतं उगाचच मोठी झालीस तू. बारकी होतीस तीच बरं होतं बघ. मला पण असंच वाटतं. असं वाटतं उगाच मोठी झाली, बारकीच राहायला पाहिजे होती. कसलं टेन्शन नाही आणि काय नाही. मग आता कसलं टेन्शन? हा आप्प्या, अगं मला नाही तर कोणाला सांगणार तू? तसं नाही हो बापू, मला अजून किती त्रास द्यायचा ना. येडी का खोळी तू? हा, तू पण असं कसं विचार करायला लागली का? मला परक समजायला लागली. नाही, मला नाही तर कोणाला सांगणार आहेस आप्प्या? सांगायचंय काय बापू, तुम्हाला माहितीये की सगळं. मला सगळं माहितीये का, पण असं राहून राहून वाटतं तुला उगाच त्रास देतात का तिथं? नाही 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 बापू, असं काही नाहीये. मी पण तेच विचारत बसलो तुला. सोडून दे विषय. आप्प्या, अभ्यास कसा चाललाय ग? अभ्यास काय जमल तसं करते. अगं असं करून कसं चाललं आप्प्या? नाही नाही, जोमानं करायला पाहिजे अभ्यासात. करायला नाही, करायलाच पाहिजे आप्प्या. अगं तुला कलेक्टर व्हायचंय बाळा. लय दिवस झालं तुला विचारेन म्हटलं. आता मला सांग, तू कलेक्टर झाली की तुला बाहेर जावं लागणार, प्रांत सोडून जायला लागेल. म्हणजे हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम. हो बापू, अहो आणि नेमकं कुठलं केडर मिळेल ते पण सांगता येत नाही, कुणालाच माहित नसतं ते. मग बघ की, आता तिथे गेल्यानंतर तिथली माणसं अनोळखी, तिथली भाषा येत नाही, जागा नवीन, कसं जुळवून घेणार ग? म्हणूनच ती परीक्षा एवढी अवघड असते ना. म्हणून तर त्याचं ट्रेनिंग देतात ना. आणि ट्रेनिंग मध्ये हेच शिकवतात, नवीन प्रदेशात नवीन लोकांच्या समोर गेल्यानंतर त्यांच्याशी कसं राहायचं, कसं बोलायचं, त्यांना मित्र कसं बनवायचं, हेच तर शिकवतात ना बापू. आणि कलेक्टर होणं काय सोपं आहे वय? अहो रोजच्या परीक्षेला तोंड द्यायची तयारी पाहिजे. होय ना. आणि बापू, अहो ट्रेनिंग मध्ये दुसरं काय, तिथे गेल्यानंतर बापू आलं ना तुझ्या लक्षात? कलेक्टर होणं काही सोपं नाहीये. रोजच्या परीक्षेला तोंड द्यायची तयारी पाहिजे. आणि माझी परीक्षा कदमांच्या घरनं सुरू झाल्या. अगं अपर्णा, हे एवढं सगळं? ताई, हृदयाकडे जाण्याचा रस्ता पोटातनं जातो असं म्हणतात ना, म्हणून करते सगळं. बरं ठीक आहे, चल मी तुला मदत करते. तुम्ही काहीच नका करू, उगाच नाही तर तुम्हाला बोलणं भेटतील. तुम्ही जा बरं बाहेर. अगं पण एकटी आता एवढं राहिलेलं कधी करणार तू? ताई, अहो त्याला काय होते, झालंच की आता. अहो सगळ्यांच्या आवडीचं बनवलंय बघा की. हे बघा, उसळ बनवलीये, डाळ बनवलीये, आणि हे बघा खीर बनवलीये, भात टाकलाय गरम गरम, बटाट्याची पिवळी भाजी बनवली, सगळ्यांना आवडते म्हणून.
आणि आता एवढी भजी झाली ना की झालंच बघा. अगं पण एकटी आता एवढं राहिलेलं कधी करणार तू? ताई मी करते म्हणलं ना, तुम्ही जा बसा बाय, मी आलेच एवढं करू. बर. काय ग, झाला का स्वयंपाक? आई ते आता काय झालं? अपर्णा करतेय स्वयंपाक. तुम्ही तिला करूच दिला कशाला? ती म्हणली सगळ्यांच्या आवडीच्या भाज्या करते. अगं रुपाले, तुझा काय उपयोग नाही बघ. अगं तू मोठी जाव आहेस, जरा जावेचा रुबाब दाखव की तिला. असू दे, जा आता. काय करायचं ग हिचं? बघते की आता आज जाऊन हाकलूनच काढते तिला. प्रत्येक वेळेला काही दंगाच करायची गरज आहे का काय? अहो मग काय करायचं सरकार, आता तुम्हीच सांगा. सांगतो. आधी तिचं करून उद्या सगळं, मग बघू. अहो पण सांगतो तेवढं ऐका गप. सरकार, बाबा, स्वप्नील सर, ताई, अर्जुन, सुजय भाऊजी आणि मावशी यांनी आता पाणी पाणी राहिलं की. आप्पे सगळं घेतलंय ना? सगळ्यांना आवाज देते. सरकार, आई, भाऊजी, स्वप्नील सर, ताई. अगं अपर्णा, तू खरंच सगळ्यांच्या आवडीचं बनवलं सगळ्यांसाठी? हा मग ताई, आता फक्त सगळ्यांना आवडायला पाहिजे हो, म्हणजे चव कशी झाली माहिती नाही ना. मी मीठ आणून ठेवू का? मीठ आणून ठेवते, थांबा. ज्याला लागेल ते घेईन ना. तू एवढ्या प्रेमाने केले म्हणजे नक्कीच चव चांगली झाली असणार. अहो पण ताई, वेळेत जेवलं पाहिजे ना. ते सगळं गार झाल्यानंतर काय मजा. सगळ्यांना आवाज द्या की प्लीज. हा देते. अहो सरकार, आई आली. रुपल, स्वप्नील कुठे आहे? आहेत की आतमध्ये. मी वाढायला घेते सगळ्यांचं. मी वाढते एकेकाला. रुक्मिणी चांगली दिसते ना मी. मावशी, आपण जेवायला चाललोय. आता तू कशी दिसती याच्यात काय तवा? बाहेर जेवायला चालले म्हणजे? अहो भाऊजी, अहो सगळ्यांसाठी जेवायला बनवलंय की एवढं मी. रुपाली, अगं बोलव की स्वप्नीला लवकर. आणि मीनू भाऊजी कुठे आहेत? आई, मामंजी उशिरा येणार आहेत शेतावरनं. आई अहो असं काय करताय तुम्ही? माझ्यावर चिडलात ना. जेवणावर नका ना राग काढू. खाऊन घ्या की सगळेजण. स्वप्नील कुठं आहेस? सॉरी थांबलाय का सगळे जेवायला? वा वा, आज छान दिसतंय या ठिकाणी. पण सरकार, तो अर्जा तुम्हाला भारी पडायला लागला बर का. घाला त्याला घाला. जुगाडू एक नंबरचा त्यो. त्यानं आतापर्यंत आपल्याला किती वेळा वाचवलंय. तो असला ना काही ना काही जुगाड करून त्या आपल्याला वाचवणारच. त्यालाच काहीतरी केलं पाहिजे. हे बघा, त्या अर्जुनला ना फक्त एकाच माणसामुळे फरक पडतो, आणि ती व्यक्ती म्हणजे आहे विनू भाऊजी. विनू भाऊजींना जर आपलीचा राग येत असेल ना, तर त्यांच्या पुढे अर्जुन काहीच करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की विनू भाऊजी आपल्या बाजूने राहतील. अगं काय उपयोग येतावा? सकाळी उजाडलं की ते तिकडे शेतात जातात आणि सगळी लोक झोपायच्या वेळेस घरी येतात.
इथं घरात काय काम चालतंय त्यांना काय पत्त्या बी नसतो. त्याला घरात बसवत असतो मी आता लवकरच. सरकार नाही म्हणजे असं म्हणत म्हणत एखाद्या दिवशी तुम्हाला आपलीच घरातून बाहेर हाकलून द्यायची. परमेश्वरानं जीभ दिली म्हणून सारखीच वापरायची वय. या सरकारच्या घरातून सरकारलाच घराबाहेर काढणार अजून जन्माला